नमस्कार मित्रांनो. राज्यभरात पीक विमा भरण्याची तारीख ही 31 जुलै ही होती. पण आता ती संपल्यामुळे शासनाकडून आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून 10 ऑगस्ट पर्यंत आता शेतकऱ्यांना पीक विमा भरावा लागत आहे. यावर्षी पीक विमा भरण्याची जी गती आहे ती खूप मंदावल्याचे दिसत आहे. कारण शेतकऱ्यामध्ये पीक विमा भरण्यास अजिबात उत्सुकता दिसत नाही. काही ठिकाणी 20%, काही ठिकाणी 30%, तर काही ठिकाणी 50% शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला असल्या कारणाने शेतकऱ्यामध्ये पीक विमा भरण्याचे प्रमाण खूप घटले असल्याचे 2026 या वर्षी दिसत आहे. त्याला कारणेही काही महत्वाची कारणे आहे. या कारणामध्ये शासनाकडून जे 3 ट्रिगर हे बंद केले आणि फक्त कापणी प्रयोगावर आधारितच फक्त पीक विमा लागू केल्यामुळे आणि 1 रुपयात पीक विमा भरण्याची योजनाही बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे देऊनही अगदी कमी पीक विमा मिळत आहे आणि नुकसान होऊनही बऱ्याच मंडळात तर पीक विम्याचे पैसेही जमा झालेले नाहीत. पूर्वी वैयक्तिक पीक विमा किंवा वैयक्तिक नुकसान हे ग्राह्य धरले जात होते. पण आता पूर्ण मंडळाचे नुकसान ग्राह्य धरण्यात येत असल्या कारणाने काही ठराविक शेतकऱ्याचे जर नुकसान झाले तर ते मंडळाचे काढणी पश्चात प्रयोगाच्या आधारावरच म्हणजे मंडळाचा उंबरठा उत्पादन काढूनच पीक विम्याची अवस्था ही ठरवली जाते. त्या कारणाने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा मिळत नाही. त्यामुळेच पीक विमा भरण्याची जी गती आहे ती खूप कमी असल्याचे दिसत आहे. म्हणजे पीक विमा भरायला उत्सुकताच शेतकरी दाखवत नाही. नैसर्गिक आपत्ती असो किंवा सततचा पाऊस हे सध्या पूर्ण महसूल मंडळात एकाच वेळी येत नाही. कारण एखाद्या गावातच खूप मोठा पाऊस होतो, मग तो पाऊस पूर्ण महसूल मंडळासाठी ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना ज्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा मिळत नाही आणि 1 रुपयात पीक विमा बंद झाल्यामुळे देखील शेतकऱ्यासाठी महत्वाचे जे ट्रिगर होते ते ट्रिगर सुद्धा बंद केल्यामुळे शेतकऱ्यामध्ये पीक विमा भरण्याची कमालीची अनास्था दिसत आहे. त्याबरोबरच आतापर्यंत पीक पाहणी शेतकरी करत होते आणि आता पीक पाहणी सहाय्यकाकडूनही केली जात आहे. सहाय्यकाकडून पीक पाहणी ही पूर्ण गावाची करणे शक्य नाही. त्यामुळे पीक पाहण्या सुद्धा ह्या अर्धवटच केल्या जाणार आहेत. याचाही फटका शेतकऱ्यांना बसणार असून बऱ्याच शेतकऱ्यांची पीक पाहणी हे मोघम केली जाणार असून तुम्ही पीक विमा भरलाय का, कुठला भरलाय आणि कुठला नाही याचा अंदाज न घेता सुद्धा चुकीची पीक पाहणी ही केली जाऊ शकते. त्यामुळे देखील शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. आणि पूर्वी ज्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तक्रार देता येत होती आणि त्याची नुकसान भरपाईचा क्लेम हा करता येत होता. पण आता नुकसान होऊन देखील सुद्धा तक्रार देताच येत नाही आणि दिली तरी त्याची कुणीही दखल घेत नाही. कारण तुमचे नुकसान हे काढणी पश्चात प्रयोगावरच ठरणार असून तुमचे वैयक्तिक नुकसान झाले तरी त्याला काही किंमत नाही. शिवाय पीक विमा भरण्यासाठी खूप मोठे आता पैसेही लागू लागले आहेत. कारण सोयाबीन सारख्या पिकाला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे सोयाबीन असो, कापूस असो, मका असो किंवा इतर पिके उडीद मूग सारखी पिके जी आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात हे वेगवेगळे पैसे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पिकाला हे वेगवेगळे पैसे आहेत आणि ते खूप अधिक आहेत. म्हणजे जो पीक विमा समजा 1 रुपयात भरण्यात येत होता तो आता सोयाबीन सारख्या पिकाला कुठे 1200, कुठे 1250, तर कुठे 1500 सारखे इतके पैसे द्यावे लागत असल्या कारणाने आणि पीक विमा मिळतोय का नाही याची गॅरंटी नसल्या कारणाने शेतकऱ्यामध्ये खूप मोठी याबाबत अनास्था झाली असल्या कारणाने पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांनी टाळले आहे असे दिसते. धन्यवाद.